बीडच्या पोलीस पथक आता सतीश भोसले उर्फ खोक्या याला घेऊन आज सकाळी शिरूर पोलीस ठाण्यात दाखल झाला। या ठिकाणी अटकेची प्रक्रिया पूर्ण करत त्याची वैद्यकीय तपासणी देखील आता केली जाणार आहे। वैद्यकीय तपासणी शिरूर येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आली। यानंतर त्याला पुन्हा एकदा शिरूर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं असून थोड्याच वेळात न्यायालयात हजर केलं जाणार आहे। सतीश भोसले याने एका व्यक्तीला केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी तसेच ढाकणे पिता पुत्राला केलेल्या मारहाण प्रकरणात याबरोबरच घराच्या झडतीमध्ये आढळलेल्या गांजा प्रकरणी देखील गुन्हा दाखल झालाय। या गुन्हा प्रकरणातच त्याला आता न्यायालयात हजर केलं जाणार असून न्यायालय किती दिवसाची पोलीस कोठडी सुनावतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मोठी अपडेट आहे, प्रयागराजमधून सतीश भोसलेला ताब्यात घेण्यात आलं। बीड पोलिसांचे पथक आता सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन शिरूर पोलीस ठाण्यात आधी दाखल झाले होते। या ठिकाणी अटकेची प्रक्रिया पूर्ण झाली, त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी शिरूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं। वैद्यकीय तपासणी झाली, यानंतर त्याला पुन्हा एकदा शिरूर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं असून थोड्याच वेळात न्यायालयात हजर केलं जाणार आहे। सतीश भोसलेने एका व्यक्तीला केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी तसेच ढाकणे पिता पुत्राला केलेल्या मारहाण प्रकरणात या ठिकाणी गुन्हा दाखल झाला। खरं तर वन विभागाने सुद्धा 2 गुन्हे दाखल केलेले आहेत। घराच्या झडतीमध्ये आढळलेल्या गांजा प्रकरणी देखील गुन्हा दाखल झाला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत जोडलेत। उदय, शिरूर पोलीस ठाण्यात खरं तर अटकेची प्रक्रिया पूर्ण झाली, वैद्यकीय तपासणी झाली, आता पुन्हा शिरूर पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याचं कळतंय। काय सविस्तर माहिती आणि न्यायालयात किती वाजता घेऊन जाणार? नक्कीच, कारण सतीश भोसलेला आज सकाळी बीड पोलिसांचं पथक जे प्रयागराजला गेलं होतं ते शिरूर येथे घेऊन आलं आणि त्यानंतर या ठिकाणी अटकेची कारवाई देखील पार पडली आणि त्याची जी तपासणी करायची होती वैद्यकीय तपासणी ती शिरूरच्या शासकीय रुग्णालयात करण्यात आली आहे। परंतु आता आज न्यायालयाला सुट्टी आहे आणि सुट्टीच्या काळात जे न्यायालय असं त्यांना येण्यास अवधी असल्यानं या ठिकाणी शिरूरच्याच पोलीस ठाण्यात आता सतीश भोसलेला ठेवण्यात आलं आहे। ज्यावेळी न्यायालयाची वेळ होईल त्यावेळीच इथून त्याला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। सतीश भोसलेच्या विरोधात 3 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। या गुन्ह्याप्रकरणी त्याची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे आणि त्यानंतरच पुढील जी चौकशीची कार्यवाही ती सुरू होईल। आपण तुर्तास जरी बघितलं तर शिरूर पोलीस ठाण्याच्या कोठडीत त्याला ठेवण्यात आलं आहे या ठिकाणी आणि आता यानंतरची पुढील कार्यवाही ही न्यायालयाच्या निर्णयानंतरच होऊ शकणार आहे। कारण नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।